माझं नाव प्रशांत बळीराम गवंगे, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा खडकी बुद्रुक, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, राज्य महाराष्ट्र। सुषम षटकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात ठेवताना इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात। या अडचणी सोडवण्यासाठी माझी एक छोटीशी इनोव्हेटिव्ह आयडिया आहे ती मी तुमच्या समोर दाखवत आहे। जर आपण एक सुषम षटकोन ड्रॉ केला आणि त्याच्यामध्ये त्याचं छोट्या छोट्या त्रिकोणांमध्ये रूपांतर आपण केलं तर इथं एकूण 6 समभुज त्रिकोण तयार होतात। या समभुज त्रिकोण जो आहे हा प्रत्येकाची ही साइड सारखी आहे, बाजू सारखी आहे। जर आपल्या जवळ समभुज त्रिकोणाचं सूत्र असेल, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग। मग 6 समभुज त्रिकोण आहेत। जर आपण या 6 समभुज त्रिकोणांचं क्षेत्रफळ एकत्र केलं तर आपल्याला सुषम षटकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात येईल। मग सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 6 गुणिले वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग। 2 गुणे 4 बेत्रिक 6 आणि म्हणून सूत्र मिळेल 3 वर्गमुळात 3/2 गुणिले बाजूचा वर्ग। बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर डायरेक्ट सुषम षटकोनाचं सूत्र क्षेत्रफळाचं सूत्र जर पाठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे सूत्र तयार करून लक्षात ठेवू शकता। ओके।